नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि मास्टर रेसिपीज सगळ्यांचा विचार करते. फक्त मास्टर रेसिपीज करत नाही, यूट्यूबमधल्या सगळे चॅनल्सवाले यूट्यूबमधले सगळे चॅनलवाले जे खवय्ये आहेत त्यांचा विचार करतात. ते असे की जसा जसा सीझन येतो, मौसम बदलतो, त्यानुसार रेसिपीज पदार्थ टाकतात. मी पण एक प्रयत्न केला की आता उन्हाळा आहे, पिठलं खायची इच्छा झाली तर डाळीचं पिठलं कोणाला बाधतं, तर ते बाधू नये यासाठी एक वेगळ्या प्रकारचं पिठलं आपण करणार आहे. चला सुरुवात करूया. ही मुगाची डाळ आपण 2-1 तास भिजवून ठेवलेली आहे. याला आपण बारीक वाटून घेऊ. वाटतानाच यामध्ये आपण साधारण एक अर्धी वाटी दही घालू. डाळ ही साधारण 1 वाटी आहे. कढईमध्ये तेल, मोहरी, हिरवी मिरची छान झाल्यानंतरच यात बारीक चिरलेला कांदा घाला. म्हणजे काय, मिरचीचा जो तिखटपणा आहे तो व्यवस्थित लागतो सगळीकडे. बारीक चिरलेला कांदा हे छान आपण परतून घेऊ. मी नेहमी म्हणत असतो की तांबा, पितळ या सर्व भांड्यांचा आपल्या स्वयंपाकामध्ये वापर व्हावा. आणि ही गोष्ट आज नाही, गेले 2003 पासून मी मेजवानी परिपूर्ण किचन कार्यक्रम करतो आणि पहिलेपासून मी या वस्तूंचा वापर करायचो. नंतर त्याचा वापर जास्त करायला लागलो आणि जेव्हा मी नॉनस्टिक सगळं पूर्णपणे बंद केलं, तर याच्यात काय असतं की तांबा पितळेमध्ये हे बेसिकली भूमिपात्र असतं. तर जमिनीत जे मिनरल्स असतात ते त्याच्यामध्ये असतात आणि स्वयंपाक करताना कळत नकळत ते मिनरल्स आपल्या पोटात जातात आणि आपली तब्येत छान राहते. हे कधी समजेल? समजलं आहे, कळलं आहे, पण वळलेलं नाही आहे. त्याच्यामुळे घरची भांडी जर तुमच्याकडे असतील तर विकू नका, प्लीज नका विकू. तिला छान चकाचक करा, कलई करा आणि वापरात घ्या. कलई मला जर येत नसेल तर आपल्या चॅनलवर कलईचं पाकिट उपलब्ध आहे. कलई कशी करायची हे सुद्धा दाखवलं आहे. दाबा याचं बटन. हळद, वाटण, यात पाणी घालून आपण काढून घेऊ. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू. आणि याला छान उकळी येऊ देऊ. ह्याला सतत घोटणं गरजेचं आहे, नाहीतर हे खाली लागेल. आता मुगाचंच पिठलं का? काय असतं की काही लोकांना पिठलं तर खायचं आहे, पण चण्याची डाळ जी आहे ती बाधते आणि साधारणपणे उन्हाळ्यामध्ये चणा थोडासा अवॉइड केलेला बरा. म्हणून मग मूग. आणि मुगाचंही करताना त्याला जर अशा पद्धतीने केलं, त्यात वेगळेपणचं जाणवतं, खाण्यालाही मजा येते, पोटालाही बरं असतं. भाकरी मागवतो, ठेचा मागवतो आणि पिठलं वाढतो, त्याच्यावर एक फोडणी घालायची आपल्याला. क्या बात है. आता बघा ट्विस्ट कसा असतो, गंमत कशी असते की आपण पिठल्याला फोडणी देताना मोहरी घातली आणि या पिठल्याला वरून फोडणी टाकताना आपण जिरं वापरणार आहे. म्हणजे दोघांची मजा येईल. तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा, कारण जिरं लवकर होतं. जिरं झाल्याबरोबर त्यामध्ये लसूण, म्हणजे जिरं जळत नाही. 2 कढीपत्ते, थोडा हिंग. क्या बात आहे. आणि ही जी फोडणी आहे ही आपल्याला पिठल्यावर घालायची.